हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमची लाडकी रचू. तर आज आपल्यासाठी मीन्स माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी खूप स्पेशल दिवस आहे. बिकॉज आज आपल्याकडे काहीतरी नवीन आलं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही मला खरंच खूप छान प्रेम देतात, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. ही स्पेशली माझा जो छोटा भाऊ आहे रुद्र, त्याच्यासाठी आज त्याची विंटेज ड्रीम बाईक घेतली आहे आणि ती त्याला गिफ्ट केली माझ्या मम्मीने. सो खूप स्पेशल मुवमेंट आहे आज आणि मी खरंच खूप जास्त हॅप्पी पण आहे आज. सो सगळे सिनेमॅटिक शूट मी घेते, पूजा वगैरे केली जी आज त्याच्या बाईकची, ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. आणि ब्लॉग कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप एक्सायटेड आहे मी पण. आज खूप इमोशनल मुवमेंट आहे माझ्यासाठी ही. ते स्वप्न होतं त्याचं आणि ते आज फुलफिल झाले त्याचं स्वप्न. सो खरंच खूप भारी वाटतंय. सेकंड हँड बाईक घ्यायचं रिझन हेच होतं की त्याला न्यू ज्या बाईक आहे स्टँडर्ड 350 त्या आवडत नाही. त्याच्यामध्ये किक नाही आहे. अगेन त्याची हाईट काहीतरी कमी केली आहे, वेट पण कमी केलं आहे त्यांनी. सो खूप सारे काही गोष्टी आहेत त्याला त्या आवडत नव्हत्या त्या बाईकमधल्या. सो त्याचं चालू होतं की मला सेकंडच हवी आणि त्या बाईकसाठी खूप रिसर्च करावा लागला. आय थिंक 1-2 वर्षापासून शोधतोय. त्याला जशी हवी तशी परफेक्ट गाडी भेटतच नव्हती. आणि मम्मी बोलली होती की तुझी ड्रीम बाईक आहे सो मी तुला ती घेऊन देईल. त्याच्याकडे युनिकॉर्न पण आहे ऑलरेडी, त्याला ती शोरूम घेतली आहे, बट त्याला ती नको होती. त्याला तीच त्याची जी ड्रीम बाईक आहे त्याची बुलेट स्टँडर्ड 350 ती त्याला हवी होती. सो तिच्यासाठी आम्ही खूप रिसर्च केला, खूप शोधली, खूप जणांना सांगितलं होतं की प्लीज असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, होतं की त्याला बाईक तर घेऊन द्यायची आहे. मग त्याच्यासाठी मम्मी बोलली होती मी गिफ्ट करेल तुला. सो फायनली ती भेटली आणि आम्ही खूप शोधलं, कोपरगाव वगैरे इकडे तिकडे खूप फिरलो त्या बाईकसाठी, बट ती बाईकच भेटत नव्हती. सो फायनली ती लांब नाही म्हणजे कुठे दूर नाही पण नाशिकमध्येच भेटली आणि ती खूप भारी गाडी भेटली. म्हणजे अतिशय सुंदर आहे, तिच्यामध्ये काहीच काम नाही, एकदम परफेक्ट. खूप कमी चाललेली गाडी होती आणि खूप सुंदर भेटली. आय थिंक त्याला ती 1,90 किंवा 2 लाखामध्ये भेटली असेल. आणि अजून 20 ते 30 हजार टाकून फक्त 2,40,000 या 30,000मध्ये, 2,30,000 किंवा 2,40,000मध्ये न्यू शोरूम बाईक येते. बट ती त्याला नकोच होती. आम्ही त्याला खूप बोललो की घे यार, का घेतो जुनी, वापरणं कोणाचं कसं असतं काय. बट तो बोलला नाही मला जुनीच हवी आहे. सो फायनली त्याची बाईक आज आली, गुढीपाडव्याच्या दिवशी घेतली. आणि खरंच मी खूप हॅप्पी आहे त्याच्यासाठी. बिकॉज त्याचं ड्रीम होतं यार ही बाईक. आमच्याकडे अगोदर होती, इलेक्ट्रा होती, बट सम रिझन ती आम्ही विकून टाकली. त्यानंतर आम्ही त्याची बाईक म्हणजे त्याचं ड्रीम आज फुलफिल झाला आणि मलाही खूप भारी वाटते. बिकॉज मलाही ती पर्सनली ती गाडी इतकी जास्त आवडते ना की काहीच बोलू मी त्याबद्दल. सो आज खूप भारी वाटते, त्याच्यासाठी मी खूप हॅप्पी आहे. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती मम्मीने त्याला गिफ्ट केली आहे. सो ते खूप भारी वाटतंय. ती फिलिंगच वेगळी, सो एक्सप्रेस नाही करता येत मला. आय एम सो हॅप्पी.
बस एवढंच बोलेल, बाकी नाही आहे. आणि सिनेमॅटिक शॉट काही शूट केले, त्याची रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये. त्याने खूप कष्ट घेतले ह्या गाडीसाठी, बिकॉज आम्ही ओझरला जाऊन जे काही फटाके आणि जे काही होतं शॉर्ट्स वगैरे जे काही लावायचे होते त्याला शॉर्ट्स वगैरे, ते ओझरला जाऊन आम्ही घेऊन आलो. त्यानंतर आज त्याचं असं छोटंसं त्याला हवं तसं गाडीची ओपनिंग नाही बोलता येणार, बट पूजा वगैरे केली आम्ही गाडीची आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर. आणि तुम्हाला आपले व्लॉग्स आवडत असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब करत जा. व्लॉग बघायला विसरू नका. आणि नक्की कमेंट करा तुमची फेवरेट बाईक आणि तुम्हाला ही बाईक, आपली विंटेज बाईक कशी वाटते, नक्की सांगा.